चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात। ऑक्सरवाडी मिसळचा 55व्या शाखेचा नाशिकमध्ये शानदार शुभारंभ झालाय। संतोष भीमराव डुकरे आणि सार्थक रमेश जाधव या युवा उद्योजकांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऑस्करवाडी मिसळचा शुभारंभ करण्यात आलाय। दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री 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 1000 महामंडलेश्वर श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते फीते कापून ऑक्सरवाडी मिसळचा शानदार शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी आलेल्या मान्यवरांना डुकरे आणि जाधव परिवाराच्या वतीने शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या शुभप्रसंगी पुणे जिल्ह्यातील पुरंदर इथून सुरू केलेल्या ऑक्सरवाडी मिसळचे डायरेक्टर श्री अक्षय कटके तसेच श्री सोनू जाचक हे उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ऑक्सरवाडी यूट्यूब बेस्ड वेब सिरीजचे कलाकार सायली कातमे आणि कुमारी हर्षदा उबाळे या अभिनेत्रींसह कलाकार उपस्थित होते। चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात अशा ऑस्करवाडी मिसळला शुभेच्छा देण्यासाठी संतोष डुकरे आणि सार्थक जाधव यांच्या मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्यामुळे एकदा येऊन ऑक्सरवाडी मिसळची चव चाखावी असं आवाहन संचालक संतोष डुकरे आणि सार्थक जाधव यांच्या वतीने करण्यात आले। सर्वांना नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळे जमलेले पै पाहुणे मित्र हितचिंतक आणि आपल्या या पुण्यनगरी नाशिकमधले सर्व मान्यवर मित्रांनो, मी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या छोट्याशा गावातला आणि आमच्या गावाची एक 20-25 घरांची छोटीशी ऑस्करवाडी आणि तेथून हा झालेला प्रवास। 15 जुलै 2019ला ऑस्करवाडी नावाने यूट्यूबला वेब सिरीज चालू केली। बघता बघता वेब सिरीजला एवढा प्रतिसाद भेटला की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील पहिलं सिल्वर प्ले बटन हे अमेरिकेतून पहिल्यांदा रानवट प्रोडक्शनला आलं आणि त्यानंतर वेब सिरीजचा प्रवास झाला आणि वेब सिरीज 107 देशात पोहोचली। पण आलं लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमध्ये घरची परिस्थिती नव्हती। शेतकऱ्याचा मुलगा, आई वडील काम करतील, वडील 2 म्हशी होत्या, 1 गाय होती आणि आई मोलमजुरी करायची। लॉकडाऊनमध्ये सगळंच थांबलं, वेब सिरीज थांबली, कोरोनामध्ये कोणच बाहेर जाईना। मग तेथून म्हणलं की आपल्या आयुष्याला जडणघडण करण्यासाठी किडामुंगीसारखं आपल्याला जगायचं नाही। नोकरी ही तर जन्मापासून कधीच आवडली नाही। कायम एकच स्वप्न होतं की चांगला व्यवसाय करायचा। स्वप्न एकच की आपल्या आईवडिलांना आपली घरची परिस्थिती आहे ती बदलायची। लहानपणापासून आदरणीय सूर्यवंशी सर, आपल्या सूर्यवंशी सर या स्टेजवरती लॉकडाऊनमध्ये सगळं थांबलं आणि त्यानंतर म्हणलं की काय करायचं, परिस्थिती पूर्ण शून्य दिसत होती आणि खिशात दमडी पण नव्हती। म्हणजे का पैसे नव्हते की व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाहीत। आज भरपूर माझ्यासारखी इथे तरुण आहेत, खिशात पैसे नाहीत पण व्यवसाय करायचा, त्यासाठी काय वापरायचं, मला काय वाटायचं। माझे मामा आहेत, दादा आहेत, काका आहेत, हे आपल्याला मदत करतात। मला वाटायचं कारण का खूप श्रीमंत, आमची आई गरीब घराण्यात दिली होती पण खूप श्रीमंत होते, मामा होते, दादा होते, पै पाहुणे होते। मला वाटलं की यांच्याकडून आपण 5 लाख घेऊ, यांच्याकडून 5 लाख घेऊ, त्यांच्याकडून 5 लाख घेऊ आणि आपण 20 लाखात व्यवसाय चालू करू। पण जेव्हा व्यवसाय चालू करायला घेतला आणि आमच्या मामांकडे गेलो, काकांकडे गेलो, खूप चांगली परिस्थिती होती पण त्यांनी मला माझी लायकी दाखवली। म्हणली की 2 रुपये कमवायची तुझी अक्कल नाही आणि तू व्यवसाय करतोय। तिथंच आपल्याला किंमत कळली की आपण काय करायचं आणि काय नाही। आणि त्या वेळेत असं स्वतःला ठरवलं की एक दिवस असं करायचं की आपण दुसऱ्यांना रोजगार द्यायचा आणि तेथून झालेला प्रवास 6 जुलै 2022ला ऑस्करवाडी मिसळ चालू केली। पण मित्रांनो, पहिल्यांदा कामाला 1 वर्ष गेलं मिसळच्या, का तर भांडवल नव्हतं। मग भांडवल कसं उभं केलं, जे रक्ताचे नातं नव्हतं असे मित्र आले, चांगले मित्र होते, व्याजाने पैसे काढले। ऐन टायमिंगला आमच्या ताईचं, आमच्या आईंचे सोने घाण ठेवले आणि व्यवसाय चालू केला। देव पण आपली परीक्षा बघतो असं म्हणतात ना, आणि त्या तिथूनच सुरुवात झाली। खूप मेहनत केली, कष्ट केले आणि पहिला कस्टमर आला। मिसळची चव आईनी आणि आमच्या ताईनी मिसळची चव तयार केली, जो सॅम्पल आहे तुमच्या भेटीला उद्यापासून येईल। पहिला कस्टमर आला, पहिल्याला खूप मिसळ आवडली, दुसरा आला, दुसऱ्याला आवडली। पण मित्रांनो, हॉटेल चालू केल्यानंतर 4 दिवसाने रविवार होता, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला
तिसऱ्याने 10व्याला, 10व्याने 100व्याला आणि पहिल्या रविवारी मित्रांनो हॉटेल चालू करून 5वा दिवस होता आणि पहिल्या रविवारी 1000 मिसळ सेल झाल्या, त्या फक्त आणि फक्त चवीच्या जोरावरती. आणि तेथून झालेला प्रवास आज शाखा नंबर 55 नाही, माझं वय आज 25 आहे. आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. जर स्वतः जिद्द मेहनत चिकाटी असेल तर स्वतःची परिस्थिती हरवता येते. आयुष्यात असं स्वप्न पाहायचं, त्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचे, रात्रीचा दिवस एक करायचा आणि ते स्वप्न पूर्ण करायचं. तसंच स्वप्न आज पूर्ण आपल्या संतोष डुकरे आणि सार्थक जाधव या 2 मित्रांचं होते. त्या 2 मित्रांनी 2 मिनिटं स्टेजवरती उभं राहावं, कारण का त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी दोघांसाठी लहानाचं मोठं होताना खूप सारे कष्ट घेतलंय. आदरणीय अक्षयजी आणि त्यांचे सहकारी सोनूजी तुम्हाला खऱ्या अर्थानं धन्यवाद देईल का तुम्ही महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार देण्याचं काम करताय, म्हणून त्यांचं अभिनंदन आपण करू. नाही तर सध्या स्थिती अवघड झालेली, प्रत्येक जण नोकरीच्या मागे पळतोय, पण तुम्ही स्वतः नोकरी न करता अनेकांना तुम्ही रोजगार देताय. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांच्या वतीनं तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे. म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आपण इथं करू. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, दसरा झाला दिवाळी येत आहे. आज बाबाजींच्या शुभ हस्तेचं स्वागत पूजन या ठिकाणी झालं. मी आदरणीय अक्षयजी आपल्यालाही शब्द देतो आणि आदरणीय संतोषजी आणि सार्थकजी तुम्हालाही बाबांच्या वतीनं शब्द देतो का नक्की शाकाहारी असल्यामुळे तुमचे अनेक जण त्याचं ऑस्कर, त्याचबरोबर प्रत्येकाचं प्रचार प्रसारा करता अनेक माध्यमातून अनेक प्रकारचे उपाय करतात. पण बाबांच्या वतीनं इथून पुढे आम्ही आमच्या सगळ्या भक्तांना आणि सगळ्या जनता जनार्दनाला आव्हान करू का त्र्यंबकेश्वरला जाताना ऑस्करवाडी मिसळला नक्की भेट द्या. म्हणून तुमचा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही करू, कारण 100% शाकाहारी आहे म्हणून हे आपण लक्षात घ्या. म्हणून मी पुन्हा एकदा बाबाजींच्या वतीनं आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी राहतील. आणि सगळ्यांना जाता जाता एक छोटस निमंत्रण बाबांच्या वतीनं देतो. सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, जे महाराष्ट्रातले खूप तपस्वी संत झाले, ज्यांचे समाधी होऊन 34 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या 34व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दिनांक 17 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत श्री क्षेत्र नाशिक मध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. मी आपल्या सगळ्यांना पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं आणि समस्त जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्या कार्यक्रमाचं निमंत्रण या ठिकाणी देतो. अनेक आमच्या ज्या भगिनी इथं उपस्थित आहेत, ज्या या मिसळचा अनेक माध्यमातून प्रचार प्रसार करतात, कला क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, मी त्यांचंही टाळी वाजून अभिनंदन करतो. आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन बाबाजी पुढे प्रस्थान करतील. बाकी आपला जोही कार्यक्रम असेल तो कार्यक्रम चालू राहील. आणि म्हणून सर्वप्रथम अक्षयजींचंही स्वागत पूजन, ज्यांच्यामुळे तुम्हाला ही फ्रँचायझी शाखा आता जे अति उबाळे म्हणजेच आपल्या लाडक्या ऑस्करवाडीची रिया. तर आता बरेच जण मला रिया याच नावाने ओळखतात. आज आपली ऑस्करवाडी मिसळ ही आपल्या नाशिकमध्ये आलेली आहे, तर तुम्ही नक्की त्याचा आस्वाद घ्या. मी एक अभिनेत्री आहेच, पण त्याचबरोबर मी एक भरतनाट्यम नृत्यांगना सुद्धा आहे. माझं भरतनाट्यममधून मास्टर्स कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ता माझ्याकडे इथे मला बऱ्याच छोट्या मुली महिला वर्ग दिसत आहे. तर माझ्याकडे आत्ता 50 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत आणि मी स्वतः त्यांना प्रशिक्षित करत आहे. तर मी प्रत्येक त्या मुलीला, प्रत्येक त्या महिलेला किंवा प्रत्येक त्या स्त्रीला रोज भेटत असते, रोज अनुभवत असते. तर आपल्यामध्ये क्षमता असेल किंवा स्वप्न पाहिली ना, तर ती नक्की एक ना एक दिवस पूर्ण होतात आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात. याचं एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर आहे, ते म्हणजे ऑस्करवाडी मिसळ. आज माझं वय वर्ष आहे 18, पण हे सगळं मी आज करते ते फक्त माझ्या आईबाबांच्या पाठिंब्यामुळे आणि ऑस्करवाडी टीममुळे करते. कारण आपण म्हणतो आजचा जमाना बराच पुढं गेलेला आहे, म्हणजे मुलींना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण म्हणतो मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण एक कुठेतरी आई वडिलांना सतत ती एक भीती असते किंवा काळजी असते मुलीची. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजूनही मुलींना
मोकळीक नाहीये किंवा ती फारशी परमिशन नाहीये की त्या जातील बाहेर आणि त्यांची स्वप्न पूर्ण करतील. पण मला माझ्या आईबाबांनी हे पंख दिलेत आणि एवढ्या लहान वयात मी हे सगळं करू शकते. माझं शिक्षण पूर्ण करून मी भरतनाट्यममध्ये आज मास्टर्स झालेली आहे. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटते. आणि अभिनेत्री, नृत्यांगना, कला या क्षेत्रात असं फारसं सेफ्टी नाही असं बऱ्याच जणांना वाटतं किंवा अजूनही तेवढं प्रगतशील नाही आहे. पण कुठलेही क्षेत्र असू, मुली आजकाल कुठेच कमी नाही आहेत. त्यामुळे पाहिलेली स्वप्न नक्की पूर्ण होतात. फक्त त्या स्वप्नांमध्ये जिद्द आणि ताकद पाहिजे. अडचणी भरपूर येतात. असं कुठलंच म्हणजे एक कुठलं स्वप्न नसतं की आपल्याला ते डायरेक्ट मिळालंय कुठल्याही प्रयत्नाशिवाय. आपण प्रयत्न करायचे, अडचणी येतात, ठेच लागती, पण त्यातूनच शिकत असतो आपण. आणि त्या अडचणीच यासाठी येतात की आपण त्यातून काहीतरी शिकावं आणि पुढे जावं. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा वाईट गोष्टी पाठीमागे सोडून द्यायच्या, नेहमी त्यातनं चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि असा आपला प्रवास चालू ठेवायचा. स्वप्न बघा, त्यामध्ये जिद्द ठेवा, ताकद ठेवा, ती एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतात. थँक्यू. आणि आज आपली ऑस्करवाडी मिसळ नाशिकमध्ये आलेली आहे. सर्वांनाच, जाधव परिवार, डुकरे परिवार, सर्वांनाच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही प्रचंड संख्येने इथे उपस्थित राहिला, तुमची उपस्थिती दर्शवली, तुमचं प्रेम दाखवलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम राहू द्या. थँक्यू. लाडक्या ऑस्करवाडी वेब सिरीजमधली सायली. प्रथमतः संतोष सर, सार्थक सर यांचे मी मनापासून अभिनंदन करते. त्यांचे आई वडील असतील, त्यांचे कष्ट आहेत, त्यांच्या आई वडिलांची जिद्द असेल, त्यांनी आज त्यांच्या मुलांना काहीतरी नवीन करायचं आहे. म्हणजे कसं असतं, आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते ओळखणं हे आई वडिलांचं काम असतं आणि त्यांना सपोर्ट करणं. सार्थक सर असतील, संतोष सर असतील, त्यांनी हा ऑस्करवाडी मिसळचा बिझनेस आजपासून आपल्या नाशिकमध्ये चालू केलेला आहे. प्रथमतः मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. त्यानंतर आपले ऑस्करवाडी मिसळ आणि ऑस्करवाडी वेब सिरीजचे डायरेक्टर अक्षय कटके सर इथे आज उपस्थित आहेत. कष्ट, धाडस आणि जिद्दच्या जोरावरती त्यांनी ऑस्करवाडी वेब सिरीज पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात नाही तर भारताच्या बाहेर पोहोचवली. त्यानंतर ऑस्करवाडी मिसळ ही आज 55वी शाखा आज आपल्या नाशिक त्र्यंबक रोडमध्ये आज चालू झालेला आहे. शंभू महादेवाच्या आशीर्वादानं हा नवीन व्यवसाय इथे चालू होतोय. पुण्याची सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे आपले पुरंदर तालुक्यातले भिवरे गावाची ऑस्करवाडी हे नाव आहे. म्हणजे ऑस्करवाडी मिसळ. सगळे विचारतात की हे नाव कुठून आलंय, तर आपली ऑस्करवाडी आहे त्या गावात, त्या वाडीवरून आपण हे ऑस्करवाडी नाव इथे दिलेलं आहे. मी सर्वांचे मनापासून इथे आभार मानते, कारण का तुम्ही एवढा तुमचा अमूल्य वेळ इथं दिलेला आहे आणि ह्या नवीन तरुणांना तुम्ही इथं आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहात. तुमचे मनापासून धन्यवाद. मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल संतोष सर, सार्थक सर, त्यांची फॅमिली, या सर्वांच्या मनापासून मी आभार मानते आणि त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. मी संतोष भीमराव डुकरे आणि आमचे सहकारी सार्थक रमेश जाधव, आम्ही दोघांनी परत एकदा एका नव्या व्यवसायामध्ये या ठिकाणी उडी घेतलेली आहे. आज या ठिकाणी त्र्यंबक रोड येथे चंद्रभागा लॉन्चच्या पुढे या ठिकाणी आम्ही ऑस्करवाडी मिसळ ही नवीन फ्रँचायझी 55वी त्यांची शाखा आहे, ती आम्ही आज या ठिकाणी सुरू करतोय. त्यासाठी जमलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि ही मिसळ, हिची टेस्ट ही शुद्ध शाकाहारी मिसळ आहे. हिची टेस्ट ही सुंदर आहे. ही तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन घ्यावी अशी मी नम्रपणे विनंती करतो. आमचे सहकारी, आमचे सार्थक रमेश जाधव आणि मी संतोष डुकरे, तुमचं परत एकदा आलेल्या पाहुण्यांचा आभार मानतो आणि थांबतो. नाशिक त्र्यंबक ऑस्करवाडी मिसळ आपलं 55व्या शाखेचं उद्घाटन झालं आहे. उद्यापासून मिसळ सर्वांना टेस्ट घ्यायला मिळेल. नक्की टेस्ट घ्या आणि आम्हाला कळवा. आणि आमची जी टॅगलाईन आहे, चवीच्या वाटा इथंच येऊन थांबतात, हे तुम्हाला उद्या सिद्ध होईल. आणि तुम्हाला दोघांना शुभेच्छा. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.